धनगरांसोबत चालू असलेला गुप्तगू त्वरित थांबावा. धनगट एक असल्याचे GR शासन निर्णय कोणत्याही परिस्थितीत टाळण्यात येऊ नये. पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची नोकर भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून पात्र उमेदवारांचा नियुक्ती आदेश तातडीने निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर देण्यात यावा. राज्य शासनाच्या सेवेतील बोगस आदिवासींची बळकावलेली 20,520 पदे तातडीने रिक्त करून ती आणि अनुशेषाची 57,000 अशी 77,520 पदांची भरती प्रक्रिया विशेष भरती मोहिमेद्वारे भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. सदर मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठ यांना देण्यात आले. मागच्या 15 दिवसापासून कृती राहिलेली आहे. आमचा अनुसूचित क्षेत्र पेसा भरती प्रक्रिया थांबवलेली आहे. त्यासाठी जवळपास आदिवासींची सर्व मुलं याद्या तयार झाल्या होत्या ते बाहेर आहे. दुसरी गोष्ट धनगरांचा जो विषय आहे, धनगरांना त्यांना हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चाप बसला, तिथं ते हरलेले आहेत. असं असताना वेगवेगळ्या कृत्या लढून ते पुन्हा शासनावर दबाव आणतायत आणि धनगर हा शब्द एकच आहे म्हणून GR काढायला लावतायत, असा दबाव आणतायत. त्याच पद्धतीने बोगस आदिवासींचा मोठा प्रश्न आहे. त्यांना अद्याप शासनाने कमी केलेलं नाही. 12,500 पदं आज 20,520 पदं आहे बोगस आदिवासींची. ती रिक्त करून आमच्या आदिवासीमधून भरती प्रक्रिया करणं गरजेचं होतं. मात्र शासन काही करत नाही. चोहो बाजूने मात्र आदिवासींचं अस्तित्व संपवायला निघालं आहे शासन. म्हणून या शासनाच्या या कृतीचा निषेध म्हणून तमाम महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज नंदुरबारमध्ये सुद्धा जिल्हास्तरीय हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले, एक दिवसीय. आणि या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने आमचं जे भावना आहे त्या निवेदनाच्या माध्यमाने शासनापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या मार्फत ह्या आमच्या भावना आपण शासनावर पोहोचवाव्या अशी आमची या समस्त आदिवासी. यावेळी आंदोलनाला खासदार गोवाल पाडवी, आमदार शिरीष नाईक, आमदार KC पाडवी, आमदार आमशा पाडवी, माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वडवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, सामाजिक कार्यकर्ते अरविंद वडवी, विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. बोलले त्या पद्धतीचे निवेदन आम्ही आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांसाठी दिलेलं आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या निवेदनामध्ये प्रश्न आमचे खूप आहे, परंतु 3 जे ज्वलंत प्रश्न आहे आता ते तिन्ही मागणी आम्ही या ठिकाणी नमूद केलेलं आहे. पेसा भरती आहे, धनगर एक असल्याचं GR काढू नये आणि बोगसांना जे 12,500 पदे 20,520 बोगस आहेत त्यांना हटवून त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींनी भरती प्रक्रिया सुरू करावी. अशा प्रकारच्या या 3 मागण्या आम्ही या निवेदनामध्ये नमूद केलेल्या आहे. आणि निवेदन आज आम्ही सर्वांच्या समक्ष या माननीय जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आलेलं आहे.